नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे यापूर्वीच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे येणाऱ्या संपूर्ण आठवड्यासाठी इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये सुद्धा कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचा संपूर्ण ॲनालिसिस तुमच्या लक्षात येऊ शकेल. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही कारणांनी तिथे तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध आहे. मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे तेजी झाली होती हे त्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तर आता आपण डायरेक्टली सोमवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते हे समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जे विश्लेषण केलंय त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे तर 48,550 ची आहे. खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे तर 48,175 ची आहे. आता आपण ही घेताना इकडून लेवल ही लेवल का घेतली? आपल्याला ही लेवल घेणं खरं म्हणजे अपेक्षित होतं, पण ही खूप मोठी मूव्हमेंट झाली होती आणि मग जर मार्केटमध्ये रिव्हर्सल होणार असेल तर आपल्याला ती समजायला खूप वेळ जाईल. ह्याच्यासाठी आपण काय करतो जनरली, जर पूर्वीचा आपल्याला असा एक स्विंग हाय असेल, त्यानंतर सेलिंग येऊन मग खूप मोठी मूव्हमेंट झाली असेल, तर मग हा लो आणि हा हाय न घेता आपण काय करतो, हा हाय आणि हा हाय असं मिळून आपण इम्पॉर्टंट लेवल बनवतो. याचं कारण असं असतं की जर मार्केटमध्ये किंमत इथून खाली यायला लागली तर काय होणार, हा जो पूर्वीचा स्विंग हाय आहे त्याचं ब्रेकआउट इथे आलेलं असतं आणि ब्रेकआउट लेवल पूर्वी जी लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करत असते, ब्रेकआउट आल्यानंतर ती लेवल सपोर्ट म्हणून काम करायला लागते. त्यामुळे इथून जर समजा किंमत खाली यायला लागली तर ह्या लेवलपाशी सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि बाउन्स येऊ शकतो. म्हणून आपण घेताना ही लेवल न घेता आपण ही लेवल घेतलेली आहे. माझ्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण लक्षात आलं असेल. अर्थात जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना हे स्पष्टीकरण सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण अनेक वेळा अशा पद्धतीनं ॲडजस्टमेंट करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला इम्पॉर्टंट लेवल घेताना अशा प्रकारे लेवल घेत असतो. तर इथे सुद्धा 250 पेक्षा थोडं जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण काय केलंय, एक सेंटर लाईन सुद्धा घेतलेली आणि ही सेंटर लाईन कुठे आली आहे तर 48,423 च्या आसपास ती आलेली आहे. आता काय होऊ शकतं, उद्या जर ह्या समजा वरच्या बाजूला इथे मार्केटमध्ये ओपनिंग झालं या एरियामध्ये, तर ह्याला आपण साधारणपणे फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो. तर इथे ओपनिंग होऊन जर वर जात असेल आणि 48,550 ही लेवल पुन्हा ब्रेक होत असेल, आपण टच केली होती, आता जर ब्रेक होत असेल, त्याच्यावर आपल्याला टिकत असेल, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 48,650, 48,750 आणि 48,850 अशी 3 लेवल्स, 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जर समजा ज्या पद्धतीने ही तेजी झाली आहे, गॅप अप ओपन झालं आणि तर मग काय होईल, गॅप अप ओपन झालं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालं ह्या एरियामध्ये आपल्याला इथे काय होऊ शकतं, सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि मग पुन्हा बाउन्स होऊन मग वर जातंय का बाउन्स होऊन पुन्हा खाली येते ह्याच्यावर मग पुढच्या गोष्टी सगळ्या अवलंबून असतील. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता समजा ह्या एरियात ओपन झालं, म्हणजे हा आपण जो वरचा एरिया घेतलाय इथे ओपन झालं, ह्या एरियात कुठेही ओपन झालं आणि खाली येत असेल तर काय होईल,
मग आपल्याला माहितीच आहे की ही लेवल आत्ताच जसं मी सांगितलं होतं की सपोर्ट म्हणून काम करेल. तर ही लेवल सुद्धा सपोर्ट म्हणून काम करेल आणि मग आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळू शकतं सकाळच्या सत्रात. आणि मग दुपारच्या सत्रात जशा प्रकारे प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार मग पुढची मुवमेंट आपल्याला बघता येईल. जर समजा गॅप डाऊन ओपन झालं, ह्या लेवलच्या खाली इकडे कुठेतरी ओपन झालं, तर मात्र आपल्याला थोडंसं सावध व्हायचं आहे. याचं कारण असं आहे की मग इथून खाली जात असताना कदाचित फ्लो बरोबर ही लेवल सुद्धा ब्रेक होऊ शकते आणि 48,275 ची लेवल जर खालच्या बाजूने ब्रेक झाली, खाली जर टिकलं, तर मग काय होऊ शकतं, ज्यांनी शेवटी शेवटी बाय केलंय त्यांना लॉसेस व्हायला व्हायला लागतील आणि मग ते काय करतील, ते आपल्या पोझिशन सोडतील. त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात आणि त्याच्यामुळे सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं. त्यामुळे 48,275 च्या खाली आल्यानंतर 48,175, 48,075 आणि अगदी 47,975 पर्यंत सुद्धा मग बँक निफ्टीची किंमत खाली येऊ शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अर्थात इथे आपण काय करतो की सगळ्याच शक्यतांचा विचार करतोय. त्यामुळे ज्या पद्धतीने ओपनिंग होईल आणि ज्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीची मुवमेंट होईल त्याच्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जातोय आणि ज्या इंडेक्समध्ये सोमवारी आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे, त्या इंडेक्सचा चार्ट आता आपण ओपन करतोय. त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट ओपन केलाय. थोड्या झूम लेवल मी ऍडजस्ट करून घेतोय. ओके. तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा चार्ट दिसतोय. इथे सुद्धा सेम टेक्निक वापरली आहे, कारण हे अंतर आणि हे अंतर खूप जास्त होतं, तर त्याच्यामुळे आपण इथेही सेम टेक्निक वापरली आहे. तर वरच्या बाजूला आपण ही जी इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे ही आहे 10,875 ची. खालच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल जी घेतली आहे ही घेतली आहे 10,850 ची. आता खूप तेजी झाली आहे, फ्लॅट ओपन झालं आणि पुन्हा 10,875 ची लेवल ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं, मग 10,900, 10,925 आणि 10,950 अशी तीन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मागचे काही दिवस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला साइडवेज मुवमेंट झालेली दिसते. तर आता जर समजा त्याचा ब्रेकआउट येणार असेल तर एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे, वरच्या दिशेनं येऊ शकते. मात्र ती झाली नाही आणि इथून जर आपण खाली यायला लागलो आणि 10,850 ची लेवल ब्रेक झाली, तर मग पुन्हा एकदा काय होऊ शकतं, खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते आणि 10,850 च्या खाली 10,825, 10,800, 10,775 अशी तीन टार्गेट मग आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचा आपण फक्त चार्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. तर इथे तुम्हाला निफ्टी 50चा चार्ट दिसतोय. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून मी तुम्हाला दाखवतोय. ओके. तर ह्याचा पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा साइडवेज मुवमेंट झालेली आहे. आता ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. तर हा झाला निफ्टी 50चा चार्ट. आता आपण उरलेला जो शेवटचा इंडेक्स आहे फिन निफ्टी, त्याचा चार्ट देखील बघूया. फिन निफ्टीमध्ये आपल्याला बँक निफ्टी प्रमाणेच तेजी बघायला मिळाली होती. तर त्याच्यामुळे ह्यामध्ये सुद्धा बँक निफ्टी प्रमाणेच आपल्याला विश्लेषण करावं लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवतोय. पाहिजे असेल तर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर हे झालं चारही इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि काही स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम मध्ये सेट करायची आहे. डेली टाइम फ्रेम सेट केली, झूम लेवल थोडं ऍडजस्ट करून मग मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेले आहेत ते दाखवायला सुरुवात करतो. तर इथे आपण काय करूया, ओके, स्टॉक एकत्र केलेत. पहिला स्टॉक जो आहे हा आहे इंद्रप्रस्थ गॅस, आयजीएल. आयजीएल मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या काही दिवसांपासून आपल्याला ही लेवल जी आहे ही रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करते. ही लेवल आणि ही लेवल,
ओके, तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता या दोन लेवल कोणत्या आहेत त्या. तर साधारण 458च्या आसपासची खालची लेवल आहे आणि 467च्या आसपास ही वरची लेवल आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल, साधारण 458 ते 468 ही 10 पॉईंटची लेवल आहे. ही आपल्याला रेझिस्टन्स म्हणून मागचे अनेक दिवस काम करते. आता इथे काय झालंय, शुक्रवारी शुक्रवारी आपण या रेझिस्टन्स झोनमध्ये पहिल्यांदाच क्लोजिंग दिलंय. दुसरी महत्वाची गोष्ट, वरची लेवल सुद्धा एकदा आपण इंट्राडे मध्ये ब्रेक केली होती, मात्र परत खाली आलेलं आहे. आता जर समजा तसं बघायला गेलं तर ही खूप मोठी कॅन्डल तयार झालेली आहे, बरोबर. तर लगेच आता ब्रेकआउट येऊन खूप मोठी कॅन्डल तयार होईल असं नाही, पण आपल्याला काय होऊ शकतं, एक छोटीशी कॅन्डल इथे तयार होऊ शकते आणि अशा प्रकारची कॅन्डल तयार होईल आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकेल. जनरली एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर तेजीची, ती सुद्धा दुसरी तेजीची मोठी कॅन्डल होण्याची शक्यता थोडी कमी असते. अजिबात होणारच नाही असं म्हणणं नाहीये, पण होण्याची शक्यता थोडी कमी असते. त्यामुळे आपल्याला एखाद दुसरा दिवस अजून वाट बघावी लागेल, पण ह्याच्यामध्ये आता ब्रेकआउट येऊ शकतो. ह्या स्टॉकवर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लक्ष ठेवू शकता. ब्रेकआउटच्या स्टॉकमध्ये नेहमी लक्षात ठेवा, दोन शक्यता असतात. एक म्हणजे ब्रेकआउट येईल तर मोठी मुवमेंट होईल, किंवा ब्रेकआउट फेल्युअर होईल तरी मोठी मुवमेंट होईल. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला काय असतं, आपण जेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असतो आपल्याला मोठी मुवमेंट अपेक्षित असते आणि ती योग्य ठिकाणी अपेक्षित असते, की जिथे आपल्याला नक्की माहिती आहे की इथनं ज्या दिशेनं जाईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट येणार आहे. तर त्या पद्धतीने आपण ह्या स्टॉककडे लक्ष ठेवू शकता. स्टॉकचं नाव आहे IGL, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. दुसरा स्टॉक आहे आपला, तो आहे चंबल फर्टिलायझर्स. सेम कंडिशन आहे बघा, चंबल फर्टिलायझर्स मध्ये सुद्धा तुम्हाला ही लेवल दिसते. ही लेवल आपल्याला कंटिन्युअसली रेझिस्टन्सची लेवल दिसते. त्याचबरोबर ही वरच्या बाजूला पण एक लेवल आहे, ही सुद्धा रेझिस्टन्सची लेवल आहे. ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या आता ब्रेक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ओके, तर ह्या लेवल कोणत्या आहेत ते आधी समजून घेऊया. तर खालची लेवल आहे ही साधारण 380 ची लेवल आहे, वरची लेवल आहे ही साधारण 390 ची लेवल आहे. बरोबर 10 पॉईंटचा डिफरन्स आहे. येणाऱ्या काळामध्ये दोन शक्यता आहेत, एक ब्रेकआउट होईल, एका दिवसातच सगळं होईल असं नाही. या स्टॉकवर तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. सोमवारच्या सोमवारीच तुम्ही सगळ्या गोष्टीची अपेक्षा ठेवू शकणार नाही. तर एक ब्रेकआउट होऊ शकतो किंवा ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं. दोन्ही झालं तरी मोठ्या मुवमेंट अपेक्षित आहेत आणि त्या आपल्याला या स्टॉकमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात. स्टॉकचं नाव पुन्हा एकदा सांगतोय, चंबल फर्टिलायझर्स. तिसरा स्टॉक आहे ज्या स्टॉकचं नाव आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात गेल इंडिया. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय झालंय बघा, याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग आपल्याला हे झालेलं आहे. इथे ब्रेकआउट आला होता, म्हणजे 3 दिवसापूर्वी बघितलं तर ब्रेकआउट आला. त्यानंतर काय झालं, एक इनसाइड रेड कॅन्डल बनली. आपल्याला जनरली काय होतं, आपण म्हणतो की ब्रेकआउट येतो, एक हाय बनतो, या हाय पर्यंत गेल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि इथे ठरतं की आता हा ब्रेकआउट फेल होणार आहे की आता हा ब्रेकआउट सस्टेन होणार आहे. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला मग ठरतात. तर इथे ब्रेकआउट आला, लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो, इनसाइड कॅन्डल पण बनली आणि आता आपण पुन्हा वर चाललोय. म्हणजे काय झालं, हाय बनवला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लेवल टेस्ट करायला खाली आलोय आणि आता तिसऱ्या दिवशी वर चाललोय. तर असं जेव्हा जातोय त्यावेळेला जर ही लेवल उद्या ब्रेकआउट झाली सोमवारी, तर आपल्याला काय होऊ शकतं, 190 191च्या वर जर टिकत असेल तर 196 रुपयापर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर आपल्याला जी रेड कॅन्डल तयार झाली होती ती इनसाइड कॅन्डल होती आणि आता जी ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे ही आपल्याला एनगल्फिंग कॅन्डल आहे. पहिली तयार झाली ही बेरिश होती, पण त्याचा आपल्याला काही ट्रेड आला नाही आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आता बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे. त्यामुळे जर ह्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला खरोखरच एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. अतिशय इंटरेस्टिंग अशा ह्या 3 दिवसाच्या घडामोडी आहेत. स्टॉकचं नाव आहे गेल इंडिया. आपण आता पुढे जाऊया. हा स्टॉक मी मुद्दाम घेतोय, या स्टॉकचं नाव आहे HDFC बँक. HDFC बँक ह्या स्टॉकमध्ये आपण बघू शकतो की मागचे अनेक दिवसांपूर्वी ह्याच्यामध्ये खूप मोठी मंदी झालेली होती. म्हणजे साधारण 1760 1757च्या आसपास काहीतरी हाय बनवला होता या स्टॉकनं आणि त्याच्यानंतर खूप मोठी मंदी झालेली होती. तुम्ही बघू शकता हा स्टॉक अगदी आपल्याला 1400 रुपयापर्यंत सुद्धा खाली आलेला होता, 1400च्याही खाली गेलेला होता, 1375 पर्यंत आलेला होता. बरोबर 1360-62 पर्यंत आला होता. तर इथे काय झालंय, इथे त्याच्यानंतर हा अतिशय दिग्गज स्टॉक आहे
आणि ह्या स्टॉकमध्ये मागचे अनेक दिवस इथे कॉन्सॉलिडेशन झालं होतं आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे आपल्याला कसा एक असेंडिंग ट्रायंगल बनतोय, इथनं ब्रेकआउट येईल त्यावेळेला मी दाखवलेलं होतं की आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. आता जर तुम्ही बघितलं तर बाकीच्या जे बँकिंग स्टॉक आहेत, ICICI बँक असू दे, SBI असू दे, ॲक्सिस बँक असू दे, कोटक महिंद्रा बँक असू दे, म्हणजे ज्या ज्या मोठ्या बँका आहेत, मोठ्या कोणत्या अर्थानं, ज्यांचं बँक निफ्टीमध्ये चांगलं वेटेज आहे, त्या अर्थानं त्या बँकांमध्ये आता जास्त तेजी, कारण त्यांनी पूर्वी तेजी केली आहे. आणि हा जो आपण एक मोठा आपण असं म्हणूया की एक कुंभकर्ण होता, जो मागचे अनेक दिवस झोपून होता. ह्याला कुंभकर्ण का म्हणतोय? चांगल्या अर्थानं म्हणतोय. खूप ताकद आहे याच्याकडे या स्टॉकमध्ये, पण बरेच दिवस हा झोपून होता. आता त्या स्टॉकला जाग यायला लागली आहे आणि कुंभकर्ण जागा झाला की काय करतो आपल्याला माहिती आहे, तो खायला सुरुवात करतो आणि ते आता सुरुवात व्हायला लागलेली आहे असं दिसतंय. तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप चांगली, अर्थात ही काय असं वन वे जाणार नाही, मध्ये मध्ये प्रॉफिट बुकिंग पण येणार, पण आता हा स्टॉक, ह्या स्टॉकनं आपली जी झोप आहे किंवा आपली जी रेंज आहे ती आता सोडलेली आहे आणि तो आता कामाला लागलेला आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय होऊ शकतं, याच्यामध्ये मोठी मोठी टार्गेट सुद्धा बघायला येऊ शकतात. अजूनही तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 200 रुपयापेक्षा जास्त तो टॉप पासून खाली आहे. ICICI बँक, स्टेट बँक, ॲक्सिस बँक ह्या सगळ्यांनी लाईफ टाईम हाय लावला, जो त्याच्या जवळपास ट्रेडिंग केलं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, पण हा अजूनही खूप खाली आहे. तर ह्या स्टॉकमध्ये, आणि ह्या सगळ्या बँकांमधली मोठी बँक आहे ही, वेटेजनुसार सुद्धा आणि सगळ्या दृष्टीनं. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर तेजी झाली तर आपल्याला इथे एक गॅप झालेली होती पूर्वी खाली येत असताना, ही गॅप भरायला तो येऊ शकतो. म्हणजे अजूनही 1550 पासून 1600 रुपयापर्यंत आणि 1600 रुपयापासून 1635 रुपयापर्यंत असं आपल्याला ह्या स्टॉकची मुवमेंट अजूनही वर बघायला मिळू शकते. आणि इथे थोडंसं हे केल्यानंतर, म्हणजे हा गॅप असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, पण इथनं जेव्हा ब्रेकआउट येईल तेव्हा आणखीन मोठ्या मुवमेंट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये अपेक्षित आहेत. स्टॉकचं नाव आहे HDFC बँक लिमिटेड. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडले तर अवश्य लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.